प्रेज लॉर्ड, हालेलुया। मेरा नाम पास्टर हर्षद है और मुझे विश्वास है कि आज परमेश्वर आपसे बातें करेगा। परमेश्वर सचमुच भला है, उसकी भलाई सदा की है। और आज का दिन जो परमेश्वर ने बनाया है, निश्चित हम उसमें आनंद करें, क्योंकि लिखा गया है कि आज का दिन यहोवा ने बनाया है और हम उसमें आनंद करें। तो ये खुदावन परमेश्वर की बहुत बड़ी मंशा है कि हम प्रतिदिन आनंद करें। और जब हम आनंद करते हैं तो परमेश्वर की रूह हमें बच जाती है, क्योंकि कलाम में लिखा गया है कि तुम परमेश्वर का मंदिर हो और परमेश्वर का आत्मा तुम में रहता है। क्या तुम नहीं जानते हो? आज हम में परमेश्वर की आत्मा रहती है मेरे प्रियो। और सचमुच यीशु मसीह की ये बहुत बड़ी इच्छा है कि आपके हृदय के द्वारा परमेश्वर की आराधना हो। लिखा गया है कि तुम्हारा शरीर मेरा मंदिर है और इसमें परमेश्वर निवास है। तो आइए हम प्रभु धन्यवाद देते हैं, कुछ पल अपने आंखों को बंद करते हैं और कहते हैं, प्रभु आज तू हमसे बातें कर और हमारा जीवन बदल दे। धन्यवाद यीशु, थैंक यू जीसस, हालेलुया। सर्वशक्तिमान परमेश्वर बाप, हम आपको धन्यवाद देते हैं। आज का दिन प्रभु आपने हमारे जीवन में दिया और सचमुच प्रभु आपका कलाम कहता है कि यीशु के कोड़े खाने से, मार खाने से हम चंगे हो गए हैं, हमें नया जीवन मिला है। पिता परमेश्वर, हम आपसे प्रार्थना और विनती करते हैं कि आज का कलाम, आज की परमेश्वर तेरा वचन हमें नए सिरे से बना दे प्रभु। और जितने भी लोग सुनने वाले हैं परमेश्वर, उन सभी को परमेश्वर में तेरे हाथों में समर्पित करता हूँ। उन्हें परमेश्वर तेरे आत्मा के द्वारा अगुवाई कर, क्योंकि यीशु का लहू हमें सारे पापों से क्षमा करता है और हमें वो नया जीवन देता है। आइए प्रभु हमसे बातें कीजिए। पवित्र आत्मा, हम आपका स्वागत करते हैं। हम में आकर परमेश्वर की इच्छा पूरी कीजिए। सारा जलाल, सारी महिमा आपको देते हुए उद्धारक यीशु मसीह के नाम से प्रार्थना करते, सुन के कबूल कर पिता, आमीन। हालेलुया, प्रेज लॉर्ड। प्रभु यीशु मसीह की जय हो, सबको जय मसीह की। आइए हम देखते हैं आज का कलाम जो परमेश्वर हमसे बातें करना चाहता है वो क्या है। आइए हम देखते हैं पहला कोरिन्थियों की किताब, इसका 6वां अध्याय और उसकी 16वीं आयत में क्या लिखा है हम देखते हैं। लेट्स रीड Corinthians chapter 6, first Corinthians chapter 6 word 16। उसमें लिखा गया है, हम उसे पढ़ेंगे ताकि परमेश्वर आपसे बातें करेगा और आपका जीवन नए सिरे से उभारेगा। इसमें लिखा गया है 6वां अध्याय और उसकी 17वीं आयत। अगर 16 पढ़ते हैं तो और बढ़िया है, हम 16 से पढ़ते हैं। मराठी में पढ़ रहा हूँ मैं। जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो। परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे। प्रेज लॉर्ड। परंतु जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे। आज यावेळेस पहिले कोरिन्थ 6:16 17 देव आम्हाला सांगत आहे, परमेश्वराचं वचन आम्हाला आज प्रेरणा देत आहे की जो कसबिनीशी जडला, म्हणजे जो व्यभिचार करतो आणि देवाच्या विरोधात कार्य करतो आणि ज्यावेळेस तो त्या स्त्रीबरोबर समरूप होतो, त्यावेळेस ती स्त्री आणि तो पुरुष एक शरीर आहेत असं तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण ती दोघं एक देह होतील। आम्हाला सर्वांना ठाऊक आहे, आम्ही मानव प्राणी आहोत। त्याचप्रमाणे परमेश्वर असं म्हणतो की हे शरीर जर आम्ही देवपित्याच्या त्या आत्म्याबरोबर जोडलं तर आम्हाला बायबल सांगतं की परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे। म्हणजे या शरीराद्वारे मला देव बाप्पाच्या आत्म्याबरोबर जोडायचं आहे, जो आत्मा परम पवित्र देवाचा आहे, ज्याला आम्ही परमात्मा म्हणतो, ज्याला आम्ही स्वर्गाचा आत्मा म्हणतो, ज्याला आम्ही देवाचा आत्मा म्हणतो, ज्याला आम्ही परमेश्वर असं म्हणतो, कारण या शरीरातून आम्हाला त्याला भेटायचं आहे। आणि म्हणून बायबल सांगतं की जसा मनुष्यामध्ये मनुष्याचा आत्मा आहे, मनुष्याच्या सर्व आंतरिक गोष्टी तो जाणतो, तसा स्वर्गाचा देवाचा एक आत्मा आहे, तो स्वर्गाच्या गोष्टी जाणतो। आपण ते पाहूया। देवाचं वचन आम्हाला सांगतं पहिले कोरिन्थ याचा 2रा अध्याय आणि याचं 11 वचन काय सांगतं पाहूया आपण। लेट्स रीड फर्स्ट कोरिन्थियन्स चॅप्टर 2 वर्स 11। मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा त्याच्यापासून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही।
म्हणजे माझ्यामध्ये जो माझा आत्मा आहे, ज्या गोष्टी माझ्यामधल्या मी माझ्यापेक्षा दुसरं कोणताच व्यक्ती समजू शकत नाही की ज्या माझ्या ठाई आहेत, त्याच प्रकारे देवाच्या गोष्टी जाणणारा देवाचा आत्मा आहे की जो स्वर्गामध्ये आहे. म्हणून 12 वचन सांगतं, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. 13 वचन सांगतं, ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकलेल्या शब्दाने नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकलेल्या शब्दाने आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टीची संगती लावून सांगतो. आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक आत्म्याची संगती लावून सांगतो. म्हणून देवाची इच्छा आहे की माणसाचं आणि देवाचं एक घनिष्ठ नातं स्थापित व्हावं, जे आत्म्याद्वारे आम्हाला त्याच्याबरोबर संगती करता येते प्रियांनो. आणि म्हणून जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याशी जुडतो त्यावेळेस देव आमच्याद्वारे अद्भुत कार्य करायला सुरुवात करतो. आणि तो आत्मा आम्हाला सांगतो बायबल 14व्या वचनामध्ये, 1 करीन 2:14 स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण ते त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकत नाही, कारण त्याची पारख आत्म्याद्वारे होते. म्हणून बायबल सांगते की पवित्र आत्मा, येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं की हे शहर सोडून जाऊ नका, ही जागा सोडून जाऊ नका, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ प्राप्त होईल. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचा देखील जन्म पवित्र आत्म्याद्वारे झाला आणि मरियेच्या गर्भामध्ये पवित्र आत्म्याने प्रवेश केला आणि त्याचा जन्म पवित्र आत्म्याद्वारे झाला. आणि आम्ही लूक 4:18 पण पाहतो की येशू ख्रिस्ताने असं सांगितलं की माझ्यावर देवाच्या आत्म्याचा अभिषेक झाला आहे आणि तो यासाठी झाला आहे की जे बंधनामध्ये आहेत, जे अडखळणामध्ये आहेत, जे पापात आहेत, जे दीन आहेत, त्यांना सुवार्ता सांगण्याकरता परमेश्वराच्या आत्म्याने माझ्यावरती अभिषेक केला आहे. म्हणजे देवाच्या आत्म्याशिवाय आम्ही देवाच्या गोष्टी करू शकत नाही, अशक्य गोष्टी आम्ही सोप्या करू शकत नाही. त्यासाठी आम्हाला देवाचा आत्मा पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून बायबल सांगतं की स्वाभाविक जोपर्यंत आम्ही स्वाभाविक आहोत तोपर्यंत आम्हाला देवाचं वचन कळणार नाही. त्यासाठी आम्हाला परमेश्वराच्या आत्म्यामध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे. तुम्ही आता म्हणाल की मग परमेश्वराच्या आत्म्यामध्ये आम्ही समर्पित कसं व्हावं, तर एक मात्र उपाय आणि एक मात्र मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. म्हणून बायबल सांगतं की जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याला त्याने पुत्र कन्या बनण्याचा अधिकार दिला आहे. आमचं शरीर, आमचे पाप देवाच्या मध्ये आडभिंत असे होते, पण येशू ख्रिस्त आल्यामुळे तुमचा आणि माझ्या पापाची क्षमा झाल्यामुळे तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा मिळाला आहे. कारण का बायबल आम्हाला सांगतं की 2 करीन याचा 12वा अध्याय आणि याचं 3रं वचन पाहूया आम्ही. हे काय आम्हाला देवाचा वचन सांगत आहे. मी असं तुम्हाला का म्हटलं, कारण बायबल सांगतं, म्हणून मी तुम्हाला कळवतो की देवाच्या आत्म्याच्या योग्य बोलणारा कोणी माणूस येशू शापित आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योग्य बोलण्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे जोपर्यंत पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देत नाही तोपर्यंत आम्ही येशू प्रभू आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून त्यासाठी ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताविषयीची वाणी ऐकतो, येशू ख्रिस्ताविषयी आम्ही शुभवर्तमान ऐकतो की येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला, गाडला गेला, मरणातून तो जिवंत झाला, तो पुनरुत्थित झाला आणि तो पुन्हा आम्हाला घ्यावास येणार आहे, त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्या ठाई कार्य करतो आणि तो आम्हाला देवपित्याशी आमचं नातं प्रस्थापित करतो प्रियांनो. आणि म्हणून आमच्या मुखाने कबूल करणं गरजेचं आहे, अंतकरणामध्ये विश्वास ठेवणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, व्यक्तिगतरित्या आम्हाला त्याला ग्रहण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्म्याशिवाय आम्ही येशूला कबूल देखील करू शकत नाही प्रियांनो. याकरता शुभवर्तमानावर विश्वास ठेवणं, येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवणं, येशूने खाल्लेल्या फटक्यावर विश्वास ठेवणं आणि तो माझ्यासाठी मरण पावला हे आम्ही स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यक्तिगतरित्या जोपर्यंत आम्ही त्याला समजत नाही तोपर्यंत आमचं व्यक्तिगतरित्या देवाबरोबर नातं जुळू शकत नाही. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 9 वचन की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि आपल्या अंतकरणामध्ये विश्वास ठेवशील की देवाने त्याला मिळवण्यातून जिवंत केले तर तुझे तारण होईल. आज आमचं तारण झालं आहे प्रियांनो. तर आज आम्हाला देवाच्या आत्म्याबरोबर जीवन जगणं गरजेचं आहे. ज्यावेळी देवाचा आत्मा आमच्या ठाई येतो त्यावेळेस आमच्यामध्ये देवाचं कार्य घडू लागतं. कारण देवाचा एकमेव असा आत्मा आहे की तो स्वर्गाच्या गोष्टी आम्हाला पृथ्वीवरती प्रकट करतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय 8व्या वचनात सांगितलं की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्ही सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल
आणि तुम्ही अख्ख्या जगामध्ये माझी साक्ष म्हणून ओळखले जाल. तर आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आहोत की त्याने आम्हाला नवं जीवन दिलं आहे. आणि एकमेव देवाची इच्छा ही आहे की आम्ही मिळालेलं आम्हाला जीवन तारण ते आम्ही इतरांपर्यंत पोचावं. आणि जर आम्ही हे पोचवू तर यथार्थाने आम्ही परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करत आहोत. आणि या जगामध्ये आज अनेक असंख्य असे लोक आहेत की ज्यांना देवपित्या आत्मेची गरज आहे, त्याच्या संगतीची गरज आहे. आज मी पाहतो की अनेक ठिकाणी चर्चेस बंद आहेत, अनेक ठिकाणी मंदिर बंद आहेत, परंतु आज देवाने आम्हाला स्वतःहून त्याचं मंदिर बनवलेलं आहे, घडवलेलं आहे, हे आम्ही अनेकदा विसरतो. आणि म्हणून संत वामनराव टिळक असे म्हणतात की सुंदर देवळ हृदय माझे, येथेच विराज देव बाप, समक्ष आता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. आणि दुसऱ्या वाक्यात ते असं म्हणतात की सारा येशू ख्रिस्त भरुणी उरला, आता या देवळा भय कैसे. म्हणजे या माझ्या हृदयामध्ये परमेश्वराची वस्ती झाली आहे, आता तो भरून उरला आहे, म्हणजे त्याच्या आत्म्याने मी परिपूर्ण झालो आहे. आणि तो आत्मा आम्हाला बायबल सांगतं, योहान शुभवर्तमानाचा 14वा अध्याय 15वा वचन 16वा वचन सांगतं आम्हाला की येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणाला की जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि मी पित्याकडे जाईन, त्याला विनंती करेन, आणि पिता तुम्हाला सत्याचा कैवरी आत्मा पाठवेन, आणि तो आत्मा तुम्हाबरोबर सदोदित राहील. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला ओळखत नाही, त्याला जाणत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, तुम्ही त्याला पाहता, तो तुम्हा बरोबर येईल आणि तो स्वर्गाचे रहस्य तुम्हाला प्रकट करेल. म्हणून मी तुम्हाला अनाथ सोडत नाही, तर सांत्वन करणारा सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल. आणि तो आत्मा प्रियांनो येऊन आमच्यापर्यंत ठेपला आहे. आणि त्याची इच्छा आहे की देवाची इच्छा आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावी. तर देव आप करो, या वचनातून परमेश्वर तुम्हाला स्फूर्ती देव, ज्ञानाने भरो, सामर्थ्याने भरो. कारण मी पाहतो की उत्पत्तीपासून तर आत्तापर्यंत देवाच्या आत्म्याने काम केल्यामुळे आज चिन्ह चमत्कार घडत आहेत. सर्व गौरव परमेश्वराला आहे, कारण देवाचा आत्मा येशूचं गौरव करतो. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो दाविदाने सांगितल्याप्रमाणे की तुझा आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस, म्हणजे मी परमेश्वरा उन्हा होईल, मी तुझ्यापासून दूर जाईल. जर तुझा आत्मा माझ्यातून गेला तर मी तुझं कार्य करू शकत नाही. तर आज देवाच्या आत्म्याची तुम्हाला आणि मला अत्यंत गरज आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला स्फूर्ती देव, तुम्हाला अधिक उत्साहित करो देवाच्या राज्याच्या गोष्टी करण्याकरता, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करता. परमेश्वर देव तुम्हाला इथून पुढे तुमच्याबरोबर सदोदित तो आत्मा राहो अशी मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करेल. त्यावेळेस आपण डोळे बंद करूया, प्रभूकडे आपले दृष्टी लावूया आणि म्हणूया, पवित्र आत्मे ये, माझ्यामध्ये वस्ती कर आणि मला देवाच्या गोष्टी प्रगट कर की ज्या माझ्या जीवनामध्ये प्रभूने ठेवल्या आहेत. हे सर्व समर्थ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुला गौरवितो. देवपित्या, तू आमच्याशी आज तुझ्या वचनाद्वारे बोलला आहे असा मी विश्वास ठेवते प्रभू. आणि जेवढे ऐकणारे आमचे बंधू आणि भगिनी आहेत, अशा प्रत्येकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना भरपूर राहा. आणि तुझं वचन जे अलौकिक आहे, जे परमेश्वरा दैवी आहे, ते त्यांच्या जीवनामध्ये कार्य घडू दे प्रभू. देवा, ह्या शरीराद्वारे आम्हाला तू त्या आत्म्याशी परमेश्वरा सांगड घालून देतोस, आमचं आणि त्याचं मिलन होऊन देतोस. त्याबद्दल देवा आम्ही तुला धन्यवाद देतो. देवाच्या आत्म्या ये आणि देवा प्रत्येक ऐकणारा कान धन्य होऊ दे. आणि या जगामध्ये आम्ही एकटे नाही आहोत, देवाचा आत्मा सदोदित निरंतर आमच्या बरोबर आहे, हे आम्हाला पक्की खात्री पडू दे. मान, महिमा, सन्मान, गौरव, आदर तुला देऊन येशू ख्रिस्त आमचा उद्धारक आणि तारणारा देव, याच्या गोड आणि प्रिय आवडत्या नावामध्ये ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक द्या. आमेन. माझा विश्वास आहे देवाने तुम्हाला स्पर्श केला आहे आणि देवाचा आत्मा तुम्हाला कदापि सोडणार नाही. तर आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया. देवा तुम्हाला आशीर्वादित करो, तुमची सर्व इच्छा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करो. आमेन. गॉड ब्लेस यू.